नागापूर येथील कातोरे वस्ती परिसरात चोरीची गंभीर घटना समोर आली आहे। दत्ता कातोरे यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी संधी साधत वायरिंगचा मोठा साठा चोरून नेला। बांधकामासाठी आणलेली तसेच स्टोअरमध्ये ठेवलेली सर्व वायरिंग चोरट्यांनी पूर्णपणे लंपास केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरी गेलेल्या वायरिंगची किंमत अंदाजे 8.5 ते 9 लाख रुपये दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। माझं नाव दत्ता कातोरे। नागापूर कातोरे वस्तीवरती आज इथं आमचं बंगल्याचं काम चालू आहे पूर्ण। आज रात्री 12 ते 3च्या दरम्यान बंगल्यामध्ये टोटल वायरिंग झालेली होती। पूर्ण वायरिंग व स्टोअरमध्ये पडलेली वायरिंग ही सगळी रात्रीतून पूर्ण कोणी चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। हे कमी अंदाजित 8.5-9 लाख रुपयापर्यंत वायरिंगचं पूर्ण चोरी गेलेली आहे इथून। आणि आमचं पूर्णपणे खूप नुकसान झालेलं आहे आणि याच्यावरती पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करून जे कोणी चोर असतील त्यांना पकडावं किंवा जर त्यांनी दिरंगाई केलं तर आम्हाला बी आमचं थोडंसं उपोषण वगैरे करून आंदोलन करावं लागेल। आमच्या वायरिंगची RR कंपनीची फिनोलेक्स कंपनीची केबल होती, पूर्ण कॉपरची होती, ही सगळं चोरून नेलेली आहे। पूर्ण बोर्डामधली फिटिंगमधली ओढून नेलेली आहे, काढून नेलेली आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करून चोरट्यांना पकडण्यात यावं।